नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आज मी बनवते शेपूची भाजी. बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, कारण त्याची चव किंवा ढेकर येते असं वाटतं. पण तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा. मी गॅरंटी देते तुम्ही अर्धी भाकरी, चपाती जास्तीचीच खाणार. शेपूची भाजी खूप पौष्टिक असते. लहान मुलांपासून मोठ्यांनी खाल्लीच पाहिजे. नक्की करून पहा. मी कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेतला. आपण वाटण तयार केलं. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि टोमॅटो बारीक करून घेतलं होतं. छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. मी शेपू छान नीट करून घेतली होती. त्यानंतर धुवून घेतली, मग चिरून घेतली. ती टाकून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मुगाची डाळ टाकून घेतली, छान परतून घेतलं. साधारण 2 ते 3 मिनिटासाठीच मी याला वाफेवरती शिजवून घेतलं. जास्त वेळ ताट झाकून ठेवायचं नाही, जेणेकरून आपल्या भाजीची चव बदलणार नाही आणि रंगसुद्धा बदलणार नाही. आपली शेपूची भाजी तयार झाली. कशी झाली नक्कीच सांगा आणि तुम्हीसुद्धा करून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय.